आणि आता बातमी आहे भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात। दिल्लीत भाजपाचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन असणार आहे। राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 710 पदाधिकारी जाणार असल्याची माहिती मिळते आहे। तर सर्व राज्यातले भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार आणि माजी खासदार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, लोकसभा प्रभारी, जिल्हा संयोजक, जिल्हाध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष दिल्लीत जाणार आहेत। तर या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे। तर दिल्लीत भाजपाचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन असणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, दिल्लीत भाजपाचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन असणार आहे। आता सर्वच राजकीय पक्ष हे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय होताना दिसतायत, सभा घेताना दिसतायत, बैठका घेताना दिसतायत। हे अधिवेशन कितपत महत्त्वाचं आहे भाजपासाठी येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर आता निवडणुका जवळ आहेत आणि त्यावरती आता सर्व पक्ष बैठका तसेच अधिवेशन तसेच जागोजागी फिरत आहेत आणि त्यावरती भाजपकडनं 2 दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं आहे। आजपासून या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। आपण बघितलं तर या अधिवेशनासाठी 710 पदाधिकारी राज्यातून येणार आहेत आणि आज आणि उद्या म्हणजे 17 तारीख आणि 18 तारीख रोजी हा राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे। आपण बघितलं यामध्ये भाजपचे मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, तसेच माजी खासदार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, लोकसभा प्रभारी तसेच जिल्हा संयोजक, जिल्हाध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष हे सर्व दिल्लीत जाणार आहेत। आणि आपण बघितलं तर निवडणुकीच्या दृष्टीने हा अधिवेशन भरपूर महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की पुन्हा एकदा भाजपाला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान जागी बसवायचं आहे। त्यासाठी ज्या प्रकारे रणनीती आखावी लागणार आहे ती या अधिवेशनामध्ये तयार केली जाणार आहे आणि कशा प्रकारे आपण जी कामं केली आहेत केंद्र सरकारकडून आणि महायुतीकडून ती लोकांपर्यंत कशीपर्यंत पोहोचवावी या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। अजून कोणती कामे नागरिकांची आहेत ती कशा प्रकारे आपण करू शकतो आणि कोणकोणत्या योजना आहेत त्या पूर्णपणे मार्गी लावू शकतो यावरती देखील सर्व भाजपचं नियोजन आखण्यात येणार आहे या अधिवेशनामधून। आणि आपण बघितलं तर आता काँग्रेसचं पण अधिवेशन हे लोणावळ्यामध्ये सुरू आहे। तसंच आपण बघितलं तर शिंदे गट म्हणजे शिवसेना यांचं देखील अधिवेशन हे आता कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपचं 2 दिवसीय अधिवेशन हे सुरू होते। आज आणि उद्या हे अधिवेशन जाणार आहे। कुठे असेल त्याची जागा ठरलेली आहे का? आणि दुसरं म्हणजे आता भाजपाचं उद्दिष्ट काय असेल? कारण आपण महाराष्ट्रात बघतोय की भाजपा आता बड्या नेत्यांना महायुतीत घेण्याच्या तयारीत आहेत आणि तसं त्यांच्या मनाप्रमाणे होत चाललेलं आहे असं चित्र पाहावयास मिळतंय महाराष्ट्रात तरी। तर या संदर्भात ताजा तपशील नक्कीच आपण बघितलं तर हे अधिवेशन दिल्लीमध्ये होणार आहे आणि या अधिवेशनाला सर्व भाजपचे खासदार, मंत्री हे उपस्थित राहणार आणि महत्वाचं म्हणजे सर्व भाजप आता मोठे नेते आहेत जे शिवसेनेमध्ये असेल तसेच राष्ट्रवादीमध्ये असेल तसेच काँग्रेसमध्ये हे आपल्यामध्ये इनकमिंग करत आहेत। आणि आपण बघितलं तर आता लोकसभेची निवडणूक येत आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपला आपला वर्चस्व हे दाखवायचं आहे आणि आज आपण बघितलं तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजप आपण बघितलं तर मोठ्या तयारीला लागलेला आहे आणि या तयारीची आपण सुरुवात देखील पाहिलेली आहे आणि या अधिवेशनापासून हे रणशिंग हे देखील लोकसभेच्या निवडणुकीत फुंकले जाणार आहे। आणि आपण याच्या पार्श्वभूमीवरती देखील जे योजना आहेत, ज्या नवीन योजना आहेत त्या लोकांपर्यंत कसे पोहोचवले जातील आणि लोकांना या योजनेचा कशा प्रकारे फायदा होईल हे सर्व भाजपकडनं याबाबत चाचणी देखील केली जाईल। आणि आपण बघितलं तर यासाठी भाजपकडनं ही मोठी तयारी केली जात आहे आणि आपण बघितलं तर महाविकास आघाडीने कशा प्रकारे मात देऊ शकतो यावरती देखील या अधिवेशनामध्ये भाजपकडनं तयारी आखली जाईल तसंच नियोजन देखील केलं जाणार आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।